नमस्कार, मी श्रीशा. आज आपण शिवलीलामृत कथासार मधील 7वा अध्याय ऐकणार आहोत. चला तर मग. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. सुमेधा, सोमवंत, मदन व पिंगला, सुमती आणि भद्रायू कथा. सुमेधा आणि सोमवंत. सूत सांगतात, विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते. ते अत्यंत विद्वान होते. त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले. पितृ आज्ञेने ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले. राजाने दोघांचंही परीक्षण घेण्याच्या हेतूने त्यांना पती पत्नी बसवून सीमिंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगितले. तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेन. त्यांनी या गोष्टीस नकार दिला. पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले. ते दोघे ब्राह्मण पुत्र सीमंतिनीकडे आले. हे दोघे पुरुष असल्यास सीमंतिनीने ओळखले, पण त्यांच्या जागी शिवपार्वती उमजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला. सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली, त्यामुळे ती दोघे आनंदात होती. सीमंतिनी पूजा केल्याने स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले. त्या स्त्रीवेशाधारी मनात कामवासना उत्पन्न झाली. स्त्रीवेशाधारी सोमवंतने सुमेधाकडे कामेच्छा प्रकट केली. सुमेध विवेकी होता. त्याने स्त्री वेशाधारी सोमवंताला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला. सोमवंतच्या माता पित्याने हे ऐकून धक्का बसला. त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली. राजाला आपण सीमंतिनीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला. त्याला ही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले. त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांना विवाह करून द्यावा. त्याच्या पोटी एक दैवी पुत्र येईल असे सांगितले. देवीची आज्ञा मानून सुमेध व स्त्री रूप सोमवंत यांचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्रही झाला. धन्य ती शिवभक्ती ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही. मदन व पिंगला यांची कथा सूत पुढे सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता. पिंगला नावाच्या वेश्याच्या तो नादी लागला. तिच्या मोहापायी त्याने घरदाराचाही त्याग केला. त्या काळी वृषभ नावाचा महान योगी लोकोद्वारासाठी संचार करत होता. तो महान शिवभक्त होता. एकदा तो पिंगल्याच्या द्वारी आला असता पिंगला मदन यांनी त्यांचे स्वागत करून यथासांग पूजन केले. काही दिवसांनी दोघे मरण पावले. पण शिवयोगाच्या अल्प सेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशार राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेला सीमंतनाची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले. सुमती आणि भद्रायू कथा. सूत सांगतात, सुमती गरोदर असताना तिच्या सवतीचा द्वेष करायच्या त्याने सुमतीवर विष प्रयोग केला. त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली. राजाने राणीला तिच्या मुलांना अरण्यात सोडले. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंभूचा धावा करत असे. अरण्यातून जात असताना तिची एका वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला वैश्यनगरास आणले व तिची आणि नगराधिपती पद्याकर याची भेट घालून दिली. पद्याकराने सुमतीला धर्म कन्या मानून आश्रय दिला. त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला. ती शोकाकुल झाली. तेव्हा वृषभ या महान शिवयोगाने तिचे सांत्वन केले. त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. त्याने महामृत्युंजय जपाने भारलेला भस्म तिला व तिच्या पुत्राला लावला. त्या योगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला. सुमतीची क्षतिग्रस्त क्रांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. वृषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले. त्याने भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर नीती धर्म समजावून सांगितला. या अध्यायाचे श्रवण पठण करता उमा रमणा सहित गरी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. अध्याय 7 समाप्त.